कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आषाढ कापण्या आपल्या तयार. आषाढ महिना म्हटला की आषाढ कापण्या आल्याच. पूर्वी गावाकडे ना घरोघरी हा पदार्थ केला जाई, तर तसाच हा पदार्थ अगदी त्याच पद्धतीने केलेला आहे. अगदी पारंपरिक पद्धतीचा छान अशा खुसखुशीत कापण्यांचा व्हिडिओला सुरुवात करूया. मी सरला तुमचं मनापासून अगदी स्वागत करते. पारंपरिक पद्धतीच्या कापण्या करण्यासाठी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता हा मेजरिंग कप आहे, त्याच्याने मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतले. तुम्ही एखादी वाटी पण सेट करू शकतात आणि त्याच्याने घेऊ शकतात. वजनी म्हणाल तर हे पीठ 200 ग्रॅम आहे. अजून अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत, म्हणजे आपलं पूर्ण 1.5 कप गव्हाचं पीठ होईल. अगदी हे मेजरमेंट व्यवस्थित ठेवा, तुमच्या कापण्या अगदी व्यवस्थित होतील. तर चला आता आपण यामध्ये काही जिन्नस घालूया, म्हणजे ना चव अगदी छान येते यामुळे. आता ही बडीशेप आहे, ही जाड मोठी अशी मी कांडून घेतलेली आहे. ही 1 चमचा बडीशेप आहे, कांडून अशी घेतली की ती घालायची, म्हणजे ना चव खूप छान येते. मध्येच जाडसर असली ना ती दाताखाली आली की छान वाटते. आणि अजून चव मस्त छान वाढण्यासाठी काय करायचं, वेलची पूड आणि जायफळ आहे ना एकत्र अशी कांडली मी, ती अर्धा चमचा घेतली आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं. कसं आहे, गोडाच्या पदार्थाला मीठ खूप छान लागतं, म्हणजे चव खूप छान होते मिठामुळे. आणि 2 चमचे इथे घेतले बेसन पीठ. बेसन पीठ घ्या, नाही घेतलं तरी चालेल, पण ना खूप छान अशी चव येते बरं का. त्यामुळे ना माव्यासारखी आपल्या ह्या खुसखुशीत अशा कापण्यांना चव येते. गुळाचं प्रमाण बघूया. गूळ मी इथे अर्धा कप घेतला आहे, त्याच्या निम्मे पाणी घेतलं, म्हणजे पाव कप पाणी घेतलं. 2 चमचे न वितळलेलं साजूक तूप घेतलं. तुम्ही तेल घातलं तरी चालेल. तेल घालताना मात्र 4 चमचे घाला. मग आता हे साजूक तूप वितळून 4 चमचे होणारच आहे. तर आता याला थोडंसं गरम करून घेऊ, म्हणजे ना गूळ विरघळेल आणि तूपही वितळेल. आता हे तूप आणि गूळ छान असं विरघळून गेलेलं आहे आणि एकजीव झालेला आहे. गॅस आता बंद करायचा. बंद करून याला गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर आपण आता पीठ मळायला घेणार आहोत. गूळ छान विरघळला, तूपही छान वितळलेलं आहे आणि गार पण झालेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स केलं आणि गार झालं की नाही बघून घेतलं, कारण ना कोमट जर असेल ना तर मग आपल्या कापण्यांच्या पिठाला चिकटपणा येईल. तर बघा आता आपण याला मिक्स करून घेऊ. सर्व जिन्नस पिठातली मिक्स केली. मिक्स केल्यानंतर अर्धं आपण हे पाणी घालायचं आणि मळायला घ्यायचं. पाणी सुरुवातीला अर्धच टाका, म्हणजे कसं अंदाज येईल की अजून पाणी लागतं की काय. तर आता मळायला घेतलेलं आहे. मळताना लक्षात येतं की हे पाणी आपल्याला कमी पडतं आहे की जास्त. आता मळून झाल्यानंतर मी फक्त असं जमा केलं आहे सध्या, आणि नंतर ना चांगलं असं एकजीव करायचं आहे. आता बघा, उरलेलं पाणी पण मी आता टाकून घेते आणि नंतर मळून बघूया. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना, चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका हां. चला तर मग, आणि एक लाईक नक्की करा. आणि आता हे पीठ मळून घेण्यासाठी मला ना थोडंसं पाणी लागणार होतं. अगदी 3 ते 4 चमचे पाणी घाला. मी इथे छोट्या कपात घेतले, पाव कपाचा असेल अंदाजाने, आणि आता 3-4 चमचे पाणी घातलेलं आहे. थोडंसं कडकसर मळा, म्हणजे ना कापण्या अगदी पटकन निघतील. म्हणजे ना आपण हे पीठ आपण पुऱ्यांचं पीठ मळतो ना, अगदी त्याप्रमाणे मळायचं. आता पीठ मळून झालं, थोडंसं 5 मिनिट रेस्ट करू दिलं. पीठ बघा किती मस्त झालेलं आहे. याचे आता गोळे करून घेऊया. याचे मी समान आकारात 4 गोळे केलेले आहेत, म्हणजे आपण पोळी लाटतो ना तेवढा, थोडीशी मोठी पोळी करतो ना त्या अंदाजाने हे गोळे केलेले आहेत. तर आता हे 4 गोळे झालेले आहेत. 4ही आता छान असे लाटून घेऊया. आणि याला काही आपण साठा वगैरे लावायची काहीही गरज नाही. या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या आहेत, थोड्याशा कडकसर खुसखुशीत अशा होतात. आता बघा इथे आपल्याला काहीही गरज नाही, पटकन आता निघतंय ना. तेल लावलं ना पीठ लावलं तरी पण आता मस्त असं लाटून झालेलं आहे, बघू शकता. आता ही किती जाडीची ठेवायची पोळी ते तुम्हाला सांगते. आता ह्या पद्धतीने लाटून घेतली आणि नंतर तुम्हाला दाखवते की हे बघा अशी एवढ्या जाडीची ठेवायची, म्हणजे ना कापण्या अगदी 1 नंबर होतात. आता ही पोळी लाटून झालेली आहे. याच्यावर आता आपण टाकणार आहोत तीळ. तीळ टाकल्यामुळे ना हिची चव इतकी सुंदर येते, दिसायलाही छान, आणि तीळ अशी मस्त खुसखुशीत लागते तळल्यानंतर याच्यावरची, आणि चव तर 1 नंबर होतं. थोडंसं कॅल्शियम पण आपल्या पोटात जातं ना. तर चला कट करून घेऊया. कट करताना तुम्ही हव्या त्या आकारात कट करा. मी बघा कशा अशा त्रिकोणासारख्या केलेल्या आहेत, खूप छान अशा होतात आणि चवीला भारी लागतात, आणि अशा पद्धतीच्याच पारंपरिक पद्धतीने कापल्या जातात. तर बघा अशा ह्या पातोडीच्या आकाराच्या आणि म्हणजे तिरकट चौकोन आकाराच्या. आता मला हा चौकोन कसा आहे सांगता नाही येते तुम्हाला. अगदी मस्त झालेल्या आहेत. वरून तीळ पण अगदी छान दिसते, अगदी मोत्यासारखी दिसते. तर चला आता सर्व कापण्या कापून झालेल्या आहेत. आता तळायला घेऊया. तळायला घेताना तेल मात्र
मध्यम गरम करा आणि नंतर आपल्या ह्या कापण्या टाका. कापण्या टाकल्यानंतर लगेचच उलटायचं नाही. आता बघा ह्या असं छान होत आहेत. जास्त कडकडीत तापवलं तर कापण्यांचा कलर काळपट होतो, कारण आपण इथे गूळ वापरलेला आहे आणि त्याचा कलर पटकन अगदी लालसर होतो. बघू शकता कापण्या अगदी मस्त तळल्या जात आहेत. लो टू मिडियम फ्लेमवर आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या. मध्ये तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्याप्रमाणे कमी जास्त करा. बघू शकता आपल्या कापण्या एक नंबर झालेल्या आहेत. मधल्या वेळेत मुलांना खायला द्यायला खूप छान असा पौष्टिक असा खाऊ आहे आणि घरगुती असल्यामुळे काहीही त्याला आपल्याला म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही. मुलं कितीही खातील तरी छानच वाटेल. तर बघा आता ह्या कापण्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. अगदी एक नंबर झालेल्या आहेत आणि ह्या आता थोड्याशा तळून झालेल्या आहेत आणि आवाजावरूनच बघा कापण्या बघा एक नंबर झालेल्या आहेत. तर चला आता ह्या आपण गार होऊ देऊ आणि नंतर डब्यात भरायच्या आहेत. पारंपरिक पद्धतीचा हा पदार्थ आवर्जून या आषाढ महिन्यात करावा. आणि ह्या कापण्या बघा आमच्याकडे ना मात्र अगदी 2 दिवसात संपतात. गुळामुळे आणि डाळीच्या पिठामुळे आणि तूप आपण साजूक वापरले, इतकी सुंदर चव येते ना. चला तर मग आमच्या कापण्या झालेल्या आहेत. तुम्ही कधी करायला घेतात? आणि चला भेटूया पुन्हा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.